गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किडंगीपार येथे दारू दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतलंय। नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आंदोलनकर्त्यांनी हल्ला चढविल्यानं 5 पोलीस कर्मचारी जखमी झालेत। किडंगीपार येथे गेल्या 3 महिन्यांपासून दारू दुकान बंद करण्यासाठी गावकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। 20 मार्चला आंदोलनकर्त्यांनी आमगाव देवरी महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी 10 एप्रिलला रेल्वे रोको आणि रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता। याच पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी किडंगीपार येथे नोटीस बजावण्यासाठी गेले असता गावकरी आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून संतप्त आंदोलनकर्त्यांनी महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला। इतकेच नव्हे तर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये 5 कर्मचारी जखमी झालेत। पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेताच आंदोलकांनी त्याची सुटका करण्यासाठी पोलीस स्टेशनवर मोर्चा वळवला आणि रास्ता रोको केले। सध्या आमगाव पोलीस स्टेशन परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।